आजची बातमी थोडी दुःखद आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी हिंदी सिनेमाचे आपले ही मॅन धर्मेंद्र आपल्याला सोडून गेले, ज्यांना आपण त्यांच्या पडद्यावरच्या दमदार भूमिकांमुळे ही मॅन म्हणायचो. तर त्यांच्याबद्दलचा हा एक छोटासा आढावा. तुम्ही ओळखत असालच धर्मेंद्र यांना. हिंदी सिनेमातले खूप मोठं नाव. पंजाबच्या एका छोट्या गावातून ते थेट मुंबईत आले आणि त्यांचा तो प्रवास खरंच प्रेरणा देणारा होता. त्यांचा तो सहज अभिनय आणि तो गोड साधापणा यामुळेच ते इतके खास होते. तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा प्रवास. म्हणजे पंजाब ते मुंबई हे काही सोपं नव्हतं बरं का. पण त्यांचं ते खरं अभिनय, ते दिलखुलास हसणं आणि अगदी साधी राहणी यामुळे ते लोकांच्या मनात घर करून गेले, अगदी कायमचे. दुसरं म्हणजे त्यांच्या भूमिका. अरे बाप रे, फक्त हिरो म्हणून नाही, अगदी वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या. आठवतोय शोलेमधला वीरू किंवा मग सत्यकाममधला तो तत्वनिष्ठ माणूस. काय जबरदस्त रेंज होती त्यांच्या अभिनयात. आणि शेवटी हे महत्वाचं आहे, ते फक्त पडद्यावरचे हिरो नव्हते, खऱ्या आयुष्यात पण ते खूप हळवे होते म्हणे. एक चांगले वडील, प्रेमळ नवरा आणि एकदम जीवाला जीव देणारे मित्र. म्हणजे बघा, एवढी प्रसिद्धी मिळूनही माणूस म्हणून कसं जगायचं हे त्यांनी सहजपणे दाखवून दिलं. हा संदेश खूप मोठा आहे. खरंच धर्मेंद्रजी फक्त एक मोठे कलाकार नाही, तर एक माणूस म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनात कायम घर करून राहतील.